नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी 2017च्या कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। 2017ची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्यासाठी 500 कोटीची जी काही पुरवणी मागणी असेल त्याची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। हिवाळी अधिवेशन झालं होतं आणि त्यामध्ये कर्जमाफीच्या संदर्भात एक अहवाल सादर करण्यात आला होता। एक पुरवणी मागणी जोडण्यात आली होती आणि या पुरवणी मागणीला जवळपास 500 कोटीचा जो काही निधी असेल ते मंजूर करण्यात आलेला आहे। मग आता 2017चे जे काही शेतकरी असतील ते कोणते पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार, त्याचबरोबर 2019ला जे काही शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाल्या नव्हत्या, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार का, कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत। जवळपास 36 जिल्ह्यात ही कर्जमाफी असणार आहे, परंतु निधी जे काही असेल ती फक्त 500 कोटीचा आहे। मग 500 कोटीचा जो काही निधी असेल तो कशा पद्धतीने वाटला जाणार, कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाणार आणि कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील याची थोडक्यात आपण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी तुम्ही त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर कर्जमाफीची माहिती महत्त्वाची असणार आहे। बरेच शेतकरी यामध्ये वंचित आहेत, त्या शेतकऱ्यांचं काय होणार एकंदरीत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, यापूर्वीला सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं, सततची नापिकी असेल, अवकाळी पाऊस असेल, याच्यातून शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकरी हा पूर्ण दबघाईस गेला होता आणि त्यानंतर भाजपच्या काळामध्ये 2017ला कर्जमाफी देण्यात आली होती। ही कर्जमाफीची जी काही निकष होते ते निकष अटी घालून त्या शेतकऱ्यांना 2017ला 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्यानंतर सरकार बदललं, सरकार कोसळलं आणि त्यानंतर परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं, त्यांनी सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती। मग 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाल्या, केवायसी झाल्या, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी सुरू करण्यात आली होती। सुरुवातीची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी होती। अशा दोन्ही कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आल्या होत्या, परंतु जी काही लागणारा निधी असेल तो बँकेच्या खात्यावरती ट्रान्सफर झाला नव्हता, त्या कारणाने शेतकऱ्यांची कर्जमाफी ही वंचित होती, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नव्हती। आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत ऑनलाईन या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि जो काही डाटा असेल तो महाआयटी कंपनीकडे ट्रान्सफर करणं बाकी होता आणि ते ट्रान्सफर करत असताना जे काही परत डाटा घेण्याचा खर्च असेल, जो काही डाटा खर्च मनुष्यबळ असेल, त्याच्यासाठी लागणारी सिस्टीम असेल, त्याच्यासाठी परत एकदा कर्जमाफीसाठी जे काही डाटा असेल तो घेण्याकरता निधी उपलब्ध नव्हता, म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी ही वंचित होती। अशातच जवळपास 600 कोटीची कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिली जाणं अपेक्षित आहे, कारण तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। त्यानंतर नागपूर खंडपीठाने त्याचा जे काही याचिका असेल त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूला लागला होता आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे जे काही निकष लागलेले जे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही देणं अपेक्षित आहे। कारण तर राज्य सरकार तर सांगते की 500 कोटीचा निधी आम्ही मंजूर केला, परंतु शेतकरी अधिकचे असणारे 36 जिल्ह्यात ही शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणं अपेक्षित आहे, कारण तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी ही बाकी आहे। तर आता 600 कोटी कुठे आणि 500 कोटी कुठे एवढा मात्र डिफरन्स आहे, म्हणून जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ती देणं अवघड जाणार आहे। कारण तर राज्य सरकारला ही कर्जमाफीचा जे काही निधी असेल, जे काही डाटा असेल तो कशा पद्धतीने घेतला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता यापूर्वी जी काही कर्जमाफी असेल ती कशा पद्धतीने देण्यात आली होती, 2017ला निकष लावल्याप्रमाणे 2017ला 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीच्या अंतर्गत 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून डाटा असेल केवायसी केलेल्या होत्या असे शेतकरी यामध्ये वंचित होते। आता त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे, कारण तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक सुरुवातीला बळीराजा योजना राबवण्यात आली होती, वन टाइम सेटलमेंट अशा पद्धतीने एक योजना राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही 2 लाख रुपयाचं कर्ज असेल, 4 लाख रुपयाचं कर्ज असेल त्याला 40 ते 25% प्रमाणे सूट देण्यात आली होती। म्हणजे तुमच्याकडे जर 4 लाख रुपये कर्ज असेल आणि त्यापैकी 4 लाखापेक्षा मुद्दल असेल, व्याज असेल, असं सर्व मिळून जर तुमच्याकडे 4 लाख रुपयाचं कर्ज झाले असेल तर प्रति 1 लाखाला कुठे 25% सूट देण्यात आले होते, तर कुठे 40% सूट देण्यात आले होते। म्हणजे काही शेतकऱ्यांचं जर 1 लाख रुपये कर्ज असेल तर त्याला 40,000 रुपये हे माफ करण्यात आले होते आणि त्यामधले 60,000 रुपये
हे भरण्याचं काम शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. अशा पद्धतीने काही शेतकऱ्यांचा जो काही डाटा असेल तो कमी झालेला आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना यापूर्वीच कर्जमाफी देण्यात आलेली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या बँकेकडे परत डोकावून सुद्धा पाहण्यात आलं नाही. शेतकऱ्यांचं कर्ज 1,00,000 रुपये घेतलं होतं, त्याचे 2,00,000 रुपये, 3,00,000 रुपये अशा पद्धतीने परत एकदा शेतकऱ्यांचं कर्जही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असं कुठेतरी स्पष्ट होताना दिसत आहे. 600 कोटीचा निधी लागणार आहे, परंतु त्या पद्धतीने जे काही 500 कोटीचा निधी यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या, ज्या शेतकऱ्यांच्या बाजूला निकाल लागलेला आहे, अशा शेतकऱ्यांची यामध्ये कर्जमाफी केली जाऊ शकते. आणि त्यानंतर आता जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जे काही 2025चा काळ असेल, 2025चं साल असेल, यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांची निश्चितच यामध्ये कर्जमाफी केली जाऊ शकते. कारण तर ज्या शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या अशा शेतकऱ्यांना 500 कोटीचा निधी वाटप केला जाईल. त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा त्या शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा केला जाणार आहे. आणि परत त्या शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असेल 2025ला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं किंवा त्याचं पुनर्गठन झालं अशा शेतकऱ्यांना परत त्याच्यामध्ये समाविष्ट केला जाणार नाही किंवा त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही. कारण तर एकदा कर्जमाफी दिली तर परत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काही लाभ असेल तो दिला जात नाही. म्हणून 500 कोटीमध्ये जे काही शेतकरी पात्र केले जातील त्या शेतकऱ्यांची सुरुवातीला कर्जमाफी केली जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2025 नंतर परत कर्ज घेतलं असेल, पुनर्गठन केलं असेल, त्या शेतकऱ्यांचा विचार हा 2025च्या कर्जमाफीमध्ये केला जाऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते. अशा पद्धतीने 500 कोटीचा जो काही निधी असेल त्याप्रमाणे पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जे काही हिवाळी अधिवेशन सादर केलं होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांना 500 कोटीची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. आता हे स्पष्ट झालेले आहे. कारण तर यापूर्वी सुद्धा याचिका किंवा कोर्टाने सुद्धा, नागपूर खंडपीठाने सुद्धा सरकारला चांगलं झापलं होतं किंवा फटकारलं होतं. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, जे काही याचिका दाखल झालेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी याचिका दाखल झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी देत ना, असं एक आव्हान किंवा त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं आव्हान राज्य सरकारला करण्यात आलं होतं. आणि त्या पद्धतीने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी या पुरवणी मागणीच्या माध्यमातून जे काही निधी मंजूर केलेला आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. आता हे स्पष्ट झालेले आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाऊल उचलण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना जो काही लागणारा निधी असेल त्याची माहिती आणि जे काही महाआयटी कंपनीला टेंडर दिलेले, जे काही माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे जो काही डाटा असेल ते घेतला जाईल. आणि त्यानंतर जे काही वंचित शेतकरी असलं, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल झाल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही डाटा असेल तो घेतला जाईल. आणि लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने जे काही निधी मंजूर केलेला आहे त्याची माहिती किंवा जे काही निधी लागलेला असेल ते बँकेला ट्रान्सफर केला जाईल. आणि त्यानंतर शेतकऱ्यांची परत एकदा केवायसी केली जाईल आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे. 2017ची आणि 2019ची जी काही कर्जमाफी असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित केली जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि अहवालाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करण्यात आलेले. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका.